हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अर्जुन वैशूज व्लॉग. तर आहे ना माझ्या आहे ना आता ॲन्युअल एक्झाम वगैरे सगळ्या काही संपलेल्या आहेत आणि आता मला शॉर्ट ब्रेक आहे. सो आज फक्त अर्जुन एकटाच तो स्कूलला जात आहे आणि तो रेडीही होत आहे. तर आहे ना मला असं वाटत होतं की आज काय करायचं. तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला आज खूप लवकर भेटले, म्हणजे मी आज लवकर व्लॉग करायला स्टार्ट केलं बिकॉज माझ्याकडे काही कामही नव्हतं अँड तर आहे ना मी आज माझा डे स्टार्ट करणार आहे एक हेल्दी ड्रिंकपासून, जे की खूप छान असणार आहे बॉडीसाठी. त्यामुळे आणि आहे ना ते करण्याआधी आहे ना सगळ्यात पहिला मी गार्डनमध्ये जरा थोडंसं जाऊन येणार आहे बिकॉज सकाळीच आहे ना पाणी दिलेलं होतं आणि तिथं खूप थंड थंड वाटतंय. सो तिथे खूप पीस भेटतोय. सो मी आता गार्डनमध्ये जरा थोडंसं जाऊन येणार आहे. तर गाईज चला गार्डनमध्ये जाऊया आणि बघूया किती छान वाटतं. गाईज तुम्हाला माहीतच असेल की गार्डनमध्ये गेल्यावरती किती पीस वगैरे भेटतो आणि किती शांतता असते. तर चला मी तुम्हाला दाखवते गार्डनमधला माहोल कसा आहे. वाव, इथे ना खूप छान आहे. असं आहे ना एकदम अशी समरसारखी फिलिंग येते, म्हणजे जसं समरमध्ये असतं ना की म्हणजे असं इतकं थंड थंड असं वाटतं. आणि अशी हवा पण जशी आहे ना ती अशी बिलकुल समर मध्ये जशी असते ना तशीच आहे, म्हणजे अशी विंटरसारखी बिलकुल नाही आहे. बिकॉज आता आहे ना समर येणार आहे हळूहळू, त्यामुळेच मला वाटते की अशी असणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवते की गार्डनमध्ये कसं झालं आहे सगळं, कारण आहे याच्याकडे लक्षही नाही दिलं. आणि सो फायनली मला आता सुट्टी आहे, मला शॉर्ट ब्रेक्स आहेत. तर मग मी गार्डनमध्ये काहीतरी नीट करून घेते, कारण आहे ना लॉन खूपच वाढलेला आहे. हे बघा गाईज, प्लांट्स कसे झालेले आहेत हे आता नीट करून घ्यायला हवेत. आणि हा जो पुदिना आहे ना तो खूप वाढला आहे. मी आत्ताच आहे ना हे फ्लावर्स बघितले. हे फ्लावर बघा किती छान दिसतंय आणि किती छान आलं आहे, किती सुंदर आहे ना. आणि इथे अजूनही आहेत आणि हे असले फ्लावर्स आहेत ना बघायला ते खूप छान वाटतं बिकॉज हे खूप छान दिसतात, खूप छान आलेत. आणि याला वॉटरिंग केल्यामुळे या प्लांटचे ल्यूजेस तर किती छान झालेत. त्याच्यावरती आहे ना थोडं थोडं वॉटर आहे. आणि हा ॲलोवेराची ग्रोथ ही खूप झालेली आहे. मी बघितलं, मी ऑब्झर्व केलं. हे बघा इथे किती खूप 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 सारा आलेला आहे. तो ब्रेकमध्ये काय करायचं तर आहे ना ब्रेकमध्ये हे सगळं नीट करून घ्यायला हवं, कारण आहे ना आता हे खूप डिसिप्लिनमध्ये नाही आहे दिसत. आणि कटिंगही करायला हवं ट्रीजचं, कारण याला पाणी तर सप्लाय रोज होतच आहे. सो गाईस, चिया सीडचं वॉटर आहे ना आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं. आणि फायनली मी आज ते बनवणार आहे आणि पिणार आहे. तर चला बघूया की काय आहे का हेल्दी की त्या चिया सीडच्या वॉटरमध्ये ते मी घालू शकेल. A few moments later. हे गाईज, तर मला चिया सीड प्यायचं होतं, पण आता काय झालं ते तो थांबत. तर गाईज आता होत आहे हेल्दी ब्रेकफास्ट. सो मी आहे ना पहिला मी ठरवलं होतं तर आहे ना मला चिया सीडचं पाणी हवं होतं, म्हणून मी पहिल्यांदा तर चेक केलं की चिया सीडच्या पाण्यामध्ये घालायला काही आहे की नाही. बट आहे ना नंतर मला सापडलं बीटरूटचं पाणी आहे ना तिथं ठेवलं होतं. सो मी बीटरूटचं जे पाणी आहे ना ते घेतलं आणि त्यामध्ये थोड्याशा चिया सीड घातल्या. हे बघा तुम्ही बघू शकताय. आणि आहे ना याला रेस्ट होण्यासाठी 10 to 5 मिनिट्स ठेवलं तरी चालतं, कारण मग तेव्हा आहे ना चिया सीड्स आपल्या स्वेल होतील आणि मग आपण पिऊ शकेल ते पाणी. आणि तुम्ही आहे ना हे पाणी जर पित नसाल तर पीत जा, कारण हे खूप छान असतं बीटरूटचं पाणी. या वॉटरनी तुमची स्किन, तुमचे हेअर्स खूप 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 छान राहतात. आणि आहे ना आज अर्जुनचा स्कूल डे आहे. सो तो स्कूलला जात आहे आणि तो आता ब्रेकफास्ट करत आहे. आजच्या डेसाठी ऑल द बेस्ट. तर आहे ना आपलं पाणी झालेलं आहे. वेट, मी आहे ना चमच घेऊन येते पटकन. आता आहे ना मला येताना आहे ना एक आयडिया आला की आहे ना आता मी जर आहे ना हे पाणी पिते आणि हे आहे ना पिंक कलरमध्ये आहे. आणि सो मग आहे ना आता असं करायला हवं का की आहे ना आज पूर्ण डे पिंक फूड इटिंग चॅलेंज. रेड आहे ना, पिंक इटिंग चॅलेंज. रेड नाही, पिंक आहे. अरे साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो। डार्क पिंक झालंय, रेड नाहीये. हेल्थसाठी आहे ना खूप काय काय करावं लागतं आणि खूप हेल्दी खावं लागतं. सो
सो मला नाही माहीत की आता यामधून बीटची काही हे येणार आहे की नाही, टेस्ट येणार आहे की नाही, पण मी हे पिऊन बघते. आणि आज आहे ना बघू, मी आहे ना पूर्ण पिंक ईटिंग चॅलेंज करते. चल झूठा. कसं लागतंय? छान आहे. मी आहे ना आधी समरमध्ये पण ही ड्रिंक पिली आहे, म्हणून मला इतकं काय नाही वाटलं, कारण ही छान लागते. तू पिऊन बघणार आहे का? हे दे, पिऊन बघ. अरे खूप छान असतं हेल्थसाठी. एक सिप पी ना. मला आवडत नाही. बघा काय, त्याला आवडत नाही आणि हा असे हेल्दी ड्रिंक्स आहेत ना, घेत नाही हा काही सुद्धा. पण तुम्ही जर असं करत असाल ना तर बिलकुल करत जाऊ नका. तुम्ही सगळं काही हेल्दी खात जा. आणि अजून एक इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्ही चिया सीड आहे ना घातले वॉटरमध्ये आणि तसंच पाणी नाही प्यायचं. तसंच पाणी कधीच प्यायचं नसतं, कारण आहे ना चिया सीड्स आहेत ना ते अडकून बसतात. सो तुम्ही आहे ना जेव्हा चिया सीड ते स्वेल होतात ना तेव्हाच पाणी खूप वेळानंतर सगळं झाल्यावरती मी जेव्हा फ्रीली बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला आहे ना प्रोजेक्ट सुद्धा करायचं आहे. म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं की मला प्रोजेक्ट करायचं आहे, बट आहे ना आता लक्षात आलं आहे. सो मला आज आहे ना कोणत्या तरी एका सब्जेक्टचा तरी प्रोजेक्ट कंप्लीट आजच करायचं आहे. आणि नंतर सर्वात पहिले तर आहे ना मी काहीतरी खाऊन घेणार आहे, कारण मला खूप भूक लागली आहे, म्हणून मी काहीतरी खाणार आहे. आणि नंतर आहे ना मग प्रोजेक्ट करणार आहे, बिकॉज मला 4 सब्जेक्टचे प्रोजेक्ट करायचे आहेत आणि ते या 3-4 डेमध्येच कंप्लीट करायचे आहेत. सो काहीतरी खाऊन घेते आणि मग प्रोजेक्ट करते. सो मला मी आहे ना आता सगळं चेक केलं आणि बघितलं की आहे ना आमच्यामध्ये छोले फ्रीजमध्ये आहेत, जे की सोक करून ठेवलेले आहेत. आणि बिफोर दॅट मी बघितलं की फ्रूटही आहे. सो मला खूप भूक लागलेली आहे, मी थोडंसं फ्रूट खाणार आहे आणि नंतर छोले बनवणार आहे. आय डोंट नो कसं बनवतात, सो मी रेसिपी बघणार आणि मग बनवणार. पपया बघा किती ज्युसी आहे. वाव. खूप छान आहे. आणि हे पपया आहे, पपया ना खूप छान लागते आणि हेल्थसाठी खूप छान असते, तुमच्या स्किनसाठीही खूप छान असते. ती आहे ना तुमच्या बॉडीमध्ये हीट जनरेट करते. सो चला बनवूया पटकन, कारण मला खूप भूक लागली आहे. 2000 years later. सो गाईज आपले छोले बॉईल झालेले आहेत आणि मी बोललेली की मी आज आहे ना पिंक फूड इटिंग चॅलेंज करेल, बट ते माझ्याकडून काही नाही झालं. आणि कैसा लगा मेरा मजाक? मी आज तो नाही करणार आहे. सो आणि आहे ना मी हे करत खात आहे, मी फ्रूट खात आहे पपया. आणि हे हेल्थसाठी खूप छान असतं, खूप ज्युसी आहे आणि हे आहे ना आपल्या स्टमकमध्ये हीट जनरेट करतं. सो गाईज तुम्ही पण खात जा. उडू का? तर आहे ना आपले छोले बॉईल झालेले आहेत आणि आपण आहे ना फायनली करी बनवणार आहे. तर त्यासाठी आहे ना पहिल्यांदा सगळं रेडी करून घेऊया. चला. अगं तेल टाक की पहिल्यांदा, तू सांगलीस की तेल टाक. तो गाईस हिअर आवर छोले. तर आहे ना आता मी त्यामध्ये सॉल्ट टाकलेलं आहे आणि याच्या आतमध्ये आहे ना ऑनियन, जिरा आणि टमाटर आणि ऑइल आहे. यू कॅन सी. तर गाईस आज मला ना थोडा तरी प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, बिकॉज माझा काही सुद्धा नाही झाला. गाईस जेव्हा पण काहीतरी करायचं आहे ना तेव्हा काहीतरी होतंच. आणि आता पण आहे ना
इतकं हे झालं ना, आय कांट टेल दॅट. टाकायचं आणि छोलेला स्मॅश करायला लागतंय. गाईस, माझ्यासारखे छोले कोणीच बनवले नसणार आहेत, असले मी बनवले आहेत. याची टेस्ट आता कशी लागणार आहे काय माहिती. गाईज, यू कॅन सी द छोलेस, बट आहे ना, मी फर्स्ट टाइम बनवलेत आणि माझ्यासारखे कोणीच बनवले नसणार आहेत, कारण मी इतके असे कसे तर वियर्ड दिसणारे बनवलेत. आय डोंट नो की आता मी खाणार आहे की नाही हे छोले. तर आता आहे ना, आपण याला टेस्ट करून बघूया की ॲक्च्युअलमध्ये हे कसे झालेत, छान झालेत की नाही. यामध्ये सॉल्ट टाकलेलं की नाही आता माझ्या लक्षात नाही. हे बघा, मी घेतलं आहे. खरंच छान झालेत. मी विश्वास पण करू शकत नव्हती की मी इतकं छान पण बनवू शकते. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. पण आहे ना, खूप छान झालेत आणि असं दिसत होतं की असं नाही छान झाले, पण आहे ना छान झाले. आणि मी यामध्ये आहे ना कस्तुरी मेथी ॲड करणार आहे, ज्यामुळे याचा कलर आहे ना खूप छान येईल आणि असं खूप छान वाटेल. गाईज, फायनली मी आता जेवत आहे आणि आहे ना, मी जेवताना फायनली आता मी जेवण करत आहे आणि आहे ना, मी सगळं काही घेतलेलं आहे. वेट, मी तुम्हाला प्लेट दाखवते. आणि माझी आजची काही इच्छा आहे माहिती आहे का, मला आहे ना जेवण करायचं आहे, पण जेवण करत करत मला TV बघायची आहे आणि मला K-ड्रामा बघायचे आहेत. सो मी लावलेले आहेत आणि कर्टन वगैरे सगळे क्लोज करायचे आहेत, कारण ते नीट नाही ना दिसत. मग वेट, मी तुम्हाला माझी प्लेट दाखवते. ही बघा, ही आहे माझी प्लेट आणि मी इतकं सगळं काही खाणार आहे. आणि हे आहे पपया, तर पपया पण खाणार आहे मी याच्यासोबत. आणि आहे ना, उठायला लागायला नको म्हणून मी माझी बॉटल ही सोबत घेतलेली आहे, कारण मला उठायला नाही आवडत. आणि म्हणून आहे ना मी, आणि हे बघा, मी TV सुद्धा बघणार आहे. तर मी एपिसोड 16ला आलेली आहे. सो गाईज, पहिल्यांदा आहे ना मी कर्टन क्लोज करते. जर मी कर्टन क्लोज केले ना तर मी तुम्हाला व्यवस्थित नाही दिसणार. आणि चला, मी जेवून घेते पटकन, नंतर आपल्याला प्रोजेक्ट पण करायचं आहे. डिसाइड नहीं हुआ है कि मैं वहां जाऊंगा या नहीं. आखिर क्यों बॉस? क्योंकि इस बार एग्जाम में स्कूल के टॉप 30 में आना है. अभी पापा साइन करेंगे और तब मैं जा पाऊंगा. टॉप 30 में जाना है. A few moments later. हे गाईज, तर आहे ना, जे मला आज करायचं होतं वर्क ते मी नाही करू शकले. सो स्टे ट्यून फॉर दॅट अँड इट्स डन फॉर टुडेज व्लॉग. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.